आता तुम्हाला अखेरची संधी. वादग्रस्त मंत्र्यांवर फडणवीसांची नाराजी. नाराजीनंतरही वादग्रस्त मंत्र्यांना अभय. महायुती सरकारला वर्षही पूर्ण झालं नाही, मात्र मंत्र्यांच्या वादाची मालिका काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. त्यातच रमी खेळतानाच्या व्हिडिओ प्रकरणी कोकाटेंची गच्छंती होणार असल्याची चर्चा होती. मात्र प्रत्यक्षात अजित पवारांनी फक्त कान उघडणी करून कोकाटेंना अभय दिल्याची माहिती समोर आली आहे. अजित पवार, मीडियाशी बोलताना भान ठेवा, सहसा मीडियाशी बोलणं टाळा. माणिकराव कोकाटे, होय दादा. अजित पवार, तुमच्या एका शब्दानं पक्षाची प्रतिमा मलिन होतीये. माणिकराव कोकाटे, यापुढे अशी चूक होणार नाही याची काळजी घेईन. अजित पवार, कुणी चुकलं तर माझ्याकडे यायचं नाही, तिथून मागे फिरायचं. तर अजित पवारांपाठोपाठ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तब्बल 20 मिनिटं सर्वच वादग्रस्त मंत्र्यांची शाळा घेतली आणि तंबी दिली आहे. मुख्यमंत्र्यांकडून वाचाळ मंत्र्यांची 20 मिनिटं शाळा घेण्यात आली. वादग्रस्त विधानं, कृती खपवून घेणार नाही. वाचाळ मंत्र्यांमुळे सरकारची बदनामी होतीये. वाचाळवीर मंत्र्यांना आता शेवटची संधी. काय कारवाई करायची ती करू. यापुढे एकही प्रकार खपवून घेणार नाही. वादग्रस्त मंत्र्यांची हकालपट्टी करण्याऐवजी अभय दिल्यामुळं या मंत्र्यांवर गोमूत्र शिंपडून पवित्र करून घ्या असा खोचक टोला विरोधकांनी लगावलाय. त्यांचा राजीनामा झालाच पाहिजे. आणि पहिली नाहीये, इज अ फ्रिक्वेंट. सातत्याने माणूस चुका कसं करतं. पहिली चूक, दुसरी चूक मी समजू शकते. अजितदादांनी तंबी दिली तरी तिसरी, चौथी, पाचवी चूक होते. चूक ही पहिल्यांदा दुसऱ्यांदा माफ होऊ शकते, एकदाच खरं माफ होऊ शकते. दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा तो चॉईस असतो आपला. आणि अजितदादांनी वारंवार सांगूनही माणिकराव कोकाटे चुका करतात. त्याचा अर्थ काय काढायचा आम्ही, की महाराष्ट्राचा अपमान केला आणि तुम्ही मंत्री राहिले राज्याचे? नाही चलेगा ये सर. कलंकित मंत्र्यांना, ज्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत, तात्काळ काढून घेतलं पाहिजे. आणि त्यांच्यावर वाटल्यास नाही तर मग असं काढायचं नसेल तर गोमूत्र त्यांच्यावर शिंपडून टाका, म्हणजे शुद्ध होतील. आणि शुद्ध देशी गाईचं गोमूत्र शिंपायला काही अडचण नाही. श्रावण मास सुरू आहे आणि दर सोमवारी त्यांचा अभिषेक करा. अभिषेक करून व्यवस्थित त्यांना महादेवाच्या पुढे बसवा, शंकराच्या पिंडीपुढे, आणि त्यांना शुद्ध करून घ्या. सध्या तरी वादग्रस्त असणाऱ्या मंत्र्यांना अभय मिळाला असला तरी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लक्षात घेता याची चाचपणी करून योग्य वेळी या मंत्र्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्याची शक्यता वर्तवली जाते. व्हिडिओ जर्नलिस्ट विक्रांतसह गणेश गौड, साम टीव्ही मराठी, मुंबई. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.